तर बहिणींनो, आजची लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. जुलै महिन्याच्या ₹1500 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार आणि ₹3000 एकत्र मिळणार की नाही? तर चला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर एक बातमी म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे. माझे इथून मागचे जेवढे काही व्हिडिओ आहेत तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता, की असे काही लोक आहेत, जे बरेचसे लोक आहेत 0% ज्यांनी लाईक केलेले आहे व्हिडिओला. असं करू नका. तुमची एक लाईक माझं अस्तित्व बदलू शकते. तर चला आजचा व्हिडिओ संपूर्ण जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिन्याच्या हप्त्याची अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती. उपलब्ध ताज्या माहितीनुसार जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता ऑगस्ट पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे मिळून ₹3000 एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर उपलब्ध ताज्या माहितीनुसार जुलैचा हप्ता स्वतंत्रपणे जमा झाला आहे. त्यामुळे 3000 एकत्र मिळणार असल्याची माहिती अधिकृतपणे समाजपूर्वी सरकार अपडेट तपासणे महत्त्वाचे आहे. आणि ई-KYC बाबत महत्त्वाची माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-KYC प्रक्रिया महत्त्वाची आहे. काही लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी करतात येत आहेत आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली जात आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही तर घाबरू नका. सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, ई-KYC पूर्ण आहे हे नियोजित तुम्ही पूर्ण तपासा. आणि तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत होती सध्याची महत्त्वाची अपडेट. तुमच्या खात्यात जुलैचा ₹1500 हप्ता जमा झाले आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच लाडकी बहीण योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेचसे लोक आहेत जे सबस्क्राईब करत नाहीत, पण तुम्ही असं करू नका. एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.